भाजपचं मिशन नागपूर सुरू झालेलं आहे। महापालिका निवडणुकांसाठी नागपूर महानगर भाजप कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि नितीन गडकरींच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। महापालिका निवडणुकीची रणनीती या बैठकीमध्ये ठरणार असल्याचं कळतंय। आता नागपूरमध्ये भाजप नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये किती मोठं यश मिळवतं आहे, अर्थातच हे दिशा देणारं जरी ठरणार असलं तरी महापालिकांसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आखण्याचं काम सुरू झालेलं आहे। भाजप सातत्यानं निवडणुकीच्या मोडमध्ये असतंच आणि त्याचंच हे चित्र आता दिसतं आहे। नागपूर महानगर भाजप कोर कमिटीची आज बैठक आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री भाजपचे महत्त्वाचे नेते नितीन गडकरी हे सुद्धा बैठकीला उपस्थित असणार आहेत। गडकरींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन केलंय। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया अमरकडे। अमर, महत्त्वाची बैठक आहे, रणनीतीची, स्ट्रॅटेजीची ही बैठक असणार आहे। काय नेमके बैठकीचे आजचे महत्त्वाचे मुद्दे असतील? अनुपमा, सगळ्यात महत्त्वाचं गेल्या दीड दशकापासून नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपचंच वर्चस्व आहे आणि आता पुन्हा एकदा महापालिका काबीज करण्याकरता भाजप सज्ज झालेली आहे। जे इच्छुक आहेत उमेदवारांचे पूर्ण जे मुलाखती आहे ते पूर्ण झालेले आहे। तर दुसरीकडे महायुतीचा एक टप्पा म्हणजे चर्चेचा एक टप्पा शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। त्यामुळे एकूणच आता रणनीती कशी राहणार, भाजप किती जागा लढवणार याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। काल राष्ट्रवादीकडून सुद्धा सांगण्यात आलं की आम्हाला सुद्धा नक्कीच भाजपाकडून चर्चेकरता आमंत्रण देण्यात येईल। पण सध्या जे चित्र दिसत आहे ते नागपूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील असं एक चित्र दिसत आहे। मित्रपक्षांकरता काही जागा, अगदी मोजक्या काही जागा भाजप सोडण्याची शक्यता आहे, कारण की गेल्या वेळेसच्या निवडणुकीत आपण बघितलं होतं 108 जागा भाजप जिंकलेलं होतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही होम पिच आहे। चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा संपूर्ण प्रचारात झोकून नागपूर महानगरपालिकेत घेणार आहेत। त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। नेमकं कोणाला तिकीट द्यायचं, कशा म्हणजे पहिल्या टप्प्यात काही तिकीट डिक्लेअर करून चित्र स्पष्ट करावं आणि काही ठिकाणी जिथे युटी आहे तिथल्या काही जागा राखून ठेवाव्या काय, नंतर त्याची तिकीट मागच्या टप्प्यात जाहीर करायचे काय, या दृष्टीने सुद्धा निर्णय होणार आहे। आणि आता भाजपाकडून जे काही सर्वे झालेले आहे, 3 सर्वे झाले आहेत, त्याच्यात काही नावं गेलेले आहे, इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत। त्यामुळे तिकिटांबाबत निश्चितीच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची मानण्यात येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर महानगरपालिकेला जेव्हा इच्छुकांना उमेदवारी देण्यात येते तेव्हा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसून निर्णय करत असतात आणि प्रभारी प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण नागपूर महानगरपालिकेचं मिशन भाजपाने सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची मानण्यात येते। निश्चितच अमर, जरूर या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। त्यात आज नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मतमोजणी आहे। त्यात झी 24 तासनं जो अंदाज व्यक्त केलाय त्यामध्ये भाजपला अधिक जागा मिळतात, त्यामुळे कुठेतरी एक मित्र पक्षांची बार्गेनिंग पॉवर जागा वाटपाच्या दरम्यान कमी होईल असं सुद्धा एकंदरीत अंदाज आहे। अर्थातच आता बघूया आपण या बैठकीमध्ये काय नेमकं चित्र दिसतंय। जरूर लक्ष ठेवून या घडामोडीवर आपण आणखी सविस्तर चर्चा वेळोवेळी करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।